नमस्कार मित्रांनो. अनेकदा एखादा संप्रदाय किंवा चळवळ ही निर्माण होते विचारातनं, आणि तो समतेचा विचार पेरणारी चळवळ जर कुठली जगातली म्हटली तर वारकरी संप्रदाय आणि भक्ती चळवळ हा धागा जोडलेला आहे. शतकानुशतकं समतेचा धागा जोडत असलेल्या या चळवळीमध्ये बऱ्याचदा अशा घटना होतात की या चळवळीला, या संप्रदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. 2 दिवसापूर्वी अशीच एक घटना घडलेली होती, म्हणजे जी आत्ता रितसर माहिती होती आहे की एका मुलीला आळंदीत शिकत असताना खाजगी संस्थेमार्फत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि अनेक लोकांनी, मोठ्या मोठ्या काही कीर्तनकारांनी, ज्यांना डोक्यावर चढवलेलं होतं काही लोकांनी, त्या लोकांची सुद्धा यात नावं आली आहे. नावं सांगण्यापेक्षा मला हे महत्त्वाचं वाटतं की प्रत्येक समूहात ज्या पद्धतीनं माणसं घडतात, ज्या पद्धतीनं मानसिकता प्रवृत्ती ही बिघडलेली असते, तशा स्वरूपातनं हल्ली काही काळात मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये असे सडके कांदे भरलेले आहेत ज्यांना वेळीच संप्रदायानं ठेचलं पाहिजे, किंवा जनतेतनं काही लोक या लोकांना ठेचण्याचं पुरेपूर काम करत आहेत. मला वाटतं संप्रदाय हा समतेचा धागा पेरतो. त्या समतेच्या धाग्यावर चालण्यासाठी त्या समतेचं वास्तवीकरण आज लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे.